शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे। कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना मदत पाठवले मागणारे संदेश देखील देण्यात आले। 49,000 रुपयांची मदत मागणारे संदेश पाठवण्यात आले। 8 जणांकडून 3,92,000 रुपये उकळले असल्याचं समजतंय। तर सायबर पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे। सायबर भामट्यांनी शायना एनसी यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना प्रत्येकी 49,000ची मदत मागणारे संदेश पाठवले। या फसवणुकीत एकूण 8 जणांकडून सुमारे 3,92,000 रुपये उकळल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सध्या सुरू आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील अंदुरात शिक्षकाची आत्महत्या आहे। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून 2 मुलांसह शिक्षकाची आत्महत्या। तर आत्महत्येपूर्वी स्टेटस ठेवून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे। अमदुरा पूल हे नांदेड ग्रामीण या हद्दीमधील अमदुरा पुलावरून एक बलेनो गाडी पाण्यामध्ये पडलेली आहे असा कॉल होता। आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम घेऊन त्या ठिकाणी दाखल झालो। त्यामध्ये आम्ही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली। रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आम्ही त्या ठिकाणची निळ्या कलरची बोलेरो कार सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढलेली आहे। त्यामध्ये बोलेरो कारमध्ये सुनील मोरे, सारा मोरे आणि सुमेध मोरे असे 3 व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पाण्याच्या बाहेर काढून जिल्हा प्रशासनाच्या हवाले केलेले आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सांगलीत अनेक शेतकरी वीज बिल माफीपासून वंचित राहणार आहेत। 7.5 हॉर्स पॉवर पेक्षा जास्त क्षमता असलेले पंप बसवलेले शेतकरी वंचित आहेत। 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर करण्याची कृष्णा नदी काठाच्या शेतकऱ्यांमधून मागणी करण्यात येते आहे। आता ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मोटरे आहेत त्याच्यात दुजाभाव न करता मग ते 7चे असू दे, 10चे असू दे किंवा 20चे असू दे, शेतकऱ्यांच्या सगळ्यात काही गोष्टी अशा आहेत की शेतकरी लांब पल्ल्यापर्यंत न्यावं लागल्यामुळं त्या मोटरेच्या अश्वशक्ती जास्त आहे। त्यामुळं सरकारनं कुठलाही दुजाभाव न करता सरसकट ह्या शेतकऱ्यांना वीज माफी करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आत्ता जी वीज बिल माफी केलेली आहे त्याचबरोबर आम्हाला जी वीज दिली जाते ती फक्त 8 तास दिली जाते आणि आम्ही वीज वापरून काय दुसरा उद्योग करत नाही। आम्ही शेतीच करतो आणि या देशातल्या शेतकऱ्यांना, ह्या देशातल्या जनतेला आम्ही अन्नधान्य खाण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी आम्ही ती वीज वापरतोय। परंतु ही वीज पुरेशी नाही। एका बाजूला पाऊस कमी आहे, अशा वेळेला आम्हाला जास्त पाणी वाढून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी 10 ते 12 तास आम्हाला लाईट द्यावी अशी आम्ही ह्याच्या मार्फत आम्ही मागणी करतो। आमचा भाग हा पूरपट्ट्यात येत असल्यामुळे आम्हाला सौर ऊर्जाचं प्लांट बसवायला येत नाही। तरी मुख्यमंत्री साहेबांनी पूरपट्ट्यामध्ये आता MSC कडून नवीन परवाना देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।